आणि यानंतर काही सविस्तर बातम्या सुद्धा जाणून घेऊयात। दौंड तालुक्यामधल्या यवतमध्ये सलग चौथ्या दिवशी अजूनही बंद कायम आहे। पुणे जिल्हाधिकारी यांनी या गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केलेत। मात्र ग्रामस्थांची गाव उघडण्याची मागणी आहे। असं जरी असलं तरी यवत गावांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 17 जणांना अटक केली आहे आणि इतर फरार आरोपींचा शोध अद्यापही पोलिसांकडून सुरू आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। दौंड तालुक्यातील यवतमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर सलग चौथ्या दिवशी यवत गाव हे बंद आहे। 1 तारखेला 12-12:30च्या दरम्यान जाळपोळ झाली, दगडफेक झाली, तसेच काही गाड्या देखील फोडण्यात आला। तसेच या ठिकाणी जो आहे तो मोठा तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यवत गावामध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले होते। तेव्हापासून बंद झालेलं गाव हे आजच्या चौथ्या दिवशी देखील बंदच आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते नागरिक काहीशे मागणी करत आहेत की आता हे बंदी उठवावी, पोलिसांच्या नियंत्रणात ही स्थिती आहे। खरं तर आतापर्यंत यवत पोलिसांनी जवळपास 500 ते 600 जणांवरती गुन्हे दाखल केले, तर 17 जणांना अटक केलेली आहे। एका आक्षेपार्ह पोस्टमुळे हा इथला तणाव वाढला होता। त्या व्यक्तीला देखील अटक केलेली आहे। ज्याने आक्षेपार्ह पोस्ट केली त्याला पोलिसांनी जे आहे ते अटक केली होती आणि त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला 5 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मात्र त्या पोस्ट नंतर ज्यांनी गोंधळ घातला त्यांना देखील पोलिसांनी या ठिकाणी जे आहे ती अटक केलेली आहे आणि त्यांना 6 ऑगस्ट पर्यंत जे आहे ती पोलीस कोठडी सुनावण्यात आली। यावरती पोलीस आज जे आहे ते बैठका घेतील आणि त्याच्यानंतर जो पुढे काय निर्णय येतो, उद्यापासून ही बंदी उठते का, अंशतः बंदी उठते, कशा पद्धतीने पोलीस पुढची पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत, एबीपी माझा, यवत।